भैया काय सांगाल, माढा तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभापती आणि उपसभापती पदावर कुणाची वर्णी लागणार ही तालुक्याला उत्सुकता होती. आज आपण दोघांनाही संधी दिली. काय नेमका फॉर्म्युला असणार आहे या पदाचा? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 10 उमेदवार पंचायत समितीला उभे होते. त्यापैकी 7 उमेदवार निवडून आलेले. पलीकड माढा तालुक्यात मामांच्या मतदारसंघात 4 उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेले आणि इलेक्शन पूर्व भारतीय जनता पार्टीबरोबर मामांची जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर चर्चा करून युती झालेली आणि त्यामुळं आता या निवडणुकीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आज सभापतीच्या निवडी होत असताना पंडित काका देशमुख आणि स्वातीताई गिड्डे यांना सभापती आणि उपसभापती म्हणून आम्ही सगळ्यांनी बसून संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे दादांच्याही कानावर हा विषय मामांनी घातलेला होता. दादांवर चर्चा करून पालकमंत्र्यांवर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आणि अशा पद्धतीनं त्या दोन्ही सभापती आणि उपसभापतीच्या दोन्ही उमेदवाराची आज या ठिकाणी निवड केली. त्यांनाही मी या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीने 1962 सालापासून सुरू असलेली परंपरा पंचायत समिती, कधीच भाजपचा इथं काही दिसला नव्हता, नामोनिशाणा नव्हता, मात्र आज भाजपचा झेंडा फडकतोय. काय भावना आहेत? आदरणीय दादांच्या आणि मामांच्या नेतृत्वाखाली सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सगळे काम करतो आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही निर्णय घेतला आणि प्रवेश केला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीबरोबर काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकार या मतदारसंघातले पालकमंत्री साहेबांनी माझ्याकडे दिलेले असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभा केले आणि लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि पलीकड महायुतीचे मामांचे राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हाचे उमेदवार अजितदादाच्या गटाचे अशा पद्धतीची तालुक्याने सर्व उमेदवार निवडून देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थाने पंचायत समितीवरती महायुतीचा आणि भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे बहुमत प्रस्थापित झालं. कुठं तर मामा सांगतायत की मी महायुतीतच आहे, पण असं कुठं वाटत नाही का मामांना सोबतच घेऊन अजून भाजपला गती मिळेल? माढा असेल, करमाळा असेल, असं काय प्लॅन वगैरे तुम्ही सांगितलंय, चर्चा वगैरे का? एवढ्या खालच्या लेवलला प्लॅन चर्चा होत नसल्यामुळे मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही. वरच्या लेवलला चर्चा होती त्यामुळे आपण वरती प्रश्न विचारला तर जास्त चांगलं. तालुक्यातल्या जनतेला काय आवाहन करा? ज्या पद्धतीनं सातत्यानं आपण भाषणामध्ये सांगत होतो की माढा तालुक्यानं भूलथापांना बळी पडलं गेलं, भूलथापांना फसले गेली जनता आणि पुन्हा एकदा आता निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला राजकीय यश आलंय. काय एकंदरीत आव्हान करायचं? काय नाही, जनतेने माढा तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे. ज्या गोष्टी घडल्या त्याचं उत्तर ह्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलं.